नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, सध्या ना टोमल काकू सतत घाबरत राहतात असं जाणवते. आता हेच बघा ना, फिरायला मार एवढ्या उत्साहाने गेल्या होत्या काकू. त्यांना वाटलं पडलेले व्ह्यूज वाढतील एक ट्रिप केली तर, पण कसलं काय हो, व्ह्यूज आहेत ते आहेतच. जराही व्ह्यूज वाढलेले दिसले नाही. ट्रिपमुळे काही फरक पडला नाही. त्यांचे व्ह्यूज फक्त भारतात आल्यावरच वाढतात हे तर काकूंना माहिती आहे. इतर वेळेस त्यांच्या बोरिंग रुटीनला कोणी बघायला पसंती देत नाही. इनबिन 4 माणसं आहेत काकूंचे जे आवडीने त्यांना बघतात आणि रिपीट कॉमेंट्स करतात. काकूंना खरं तर जास्त दिवस राहायचं होतं, परंतु दिवाळी तोंडावर असताना गेल्या होत्या ना त्या फिरायला. दिवाळी साजरी नाही केली तर रिॲक्शन येणार काकूंना माहिती होतं. ह्या भीतीने काकू गेल्या पावली परत आल्या. आता मागेही काकू गुढीपाडव्या दिवशी फिरायला गेल्या होत्या. तेव्हा तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन देखील होता. तेही काकूंनी दाखवलं नव्हतं. गुढीपाडवा हा आपल्यासाठी किती महत्वाचा सण आहे हे मी सांगण्याची काही वेगळी गरज नाही आहे असं मला वाटते. सगळ्यांनाच माहिती आहे याचं महत्व. पण त्याच दिवशी टोमल काकू फिरायला गेल्या होत्या. चला आता गेल्या तर गेल्या, पण मला वाटलं निदान काकू जिथे गेल्या आहेत तिथे तरी नऊवारी सॉरी ती लाल भडक नऊवारी नेसून मिरवतील आणि गुढी उभारतील. पण कसलं काय, तेही काय काकूंनी केलं नव्हतं. तसंच यावेळी काहीतरी मिस होईल म्हणून काकू आल्या. आजकाल ना काकू खूप काळजी घेत असतात, जपून वागण्याचा प्रयत्न करत असतात. पण टोमल काकू कसं आहे ना, किती तुम्ही चुका न करण्याचा ट्राय केलात ना तरी काही ना काहीतरी चूक तुम्ही करताच. मंडळी, या टोमल काकूंना आपलं नववर्ष साजरं करण्यास कंटाळा येतो, परंतु इंग्रजी नववर्ष सेलिब्रेट करायला काकू मस्त वन पीस घालून येतील, थोबाडापेक्षा मोठा गॉगल लावून, आणि सांगतील आजचा माझा लुक बघा. काय त्या जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन टोमल काकू आल्या, तेच त्यांचं बोरिंग रुटीन दाखवायला. ऍक्च्युली काकू उपासमारी ट्रिपवरून आल्यापासून दमल्या आहेत. काय करणार, टोमल काकू हवेत उडत तर गेल्या होत्या, पण जमिनीवरती येऊन अशा काय आदळल्या आहेत ना ते त्यांनाच नाही माहिती. मग काय काकू दमणारच ना. भातुकलीच्या स्वयंपाकासारखाच काकूने भातुकलीचा फराळ बनवला आहे. काकूंचं असं म्हणणं आहे की आम्ही फराळ जास्त खात नाही, त्यामुळे मी थोडासाच बनवला आहे. तरी पण तुम्ही लोक सारखे कॉमेंट्स करता. पण मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, ह्या काकू तर चिप्स, फ्राईज, पिझ्झा, बर्गर हे सगळं तर लाड टपकवत खातात आणि मुलींनाही देतात. मग त्या मानाने आपली भाजणीची चकली, शेव, लाडू हे किती चांगलं आहे. पण नाही, टोमल काकूंना वेस्टर्न कल्चर फॉलो करायचं आहे फक्त, आणि युट्यूब वरती फक्त शायनिंग मारायची आहे. भारतीय संस्कृती जपण्याचं हे फक्त काकूंनी केलेलं एक नाटक आहे, बाकी काही नाही हो मंडळी. पण अंदमंद भक्तांना हे समजणार नाही. कुठेही जायचं असेल ना काकूंना तर ते दाखवत बसतात. आता आम्ही लाइटिंग आणायला गेलो, आता आम्ही भाजी आणायला गेलो, पण मला अजूनपर्यंत समजलं नाही हे सगळं बघून आम्ही काय करायचं, काय होणार आहे का हे बघितल्यानंतर. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या नावाखाली काही दाखवत बसतात हे लोक बावळटासारखे. आता 31 तारखेला काकूंनी जो व्हिडिओ अपलोड केला होता ना तो 30 ऑक्टोबरला कदाचित शूट केलेला असेल, पण काकू बोलतात काय तर क्रिसमस पुढच्या महिन्यात आहे. अहो टोमल काकू, डिसेंबरला असते हो क्रिसमस, आणि एक दिवस काउंट होतो. नोव्हेंबर मध्ये शूट करत असते आणि बोलल्या असत्या तरी चाललं असतं, पण ऑक्टोबर संपला नाही तरी क्रिसमसचं कौतुक करत बसल्या होत्या तुम्ही. काय बोलायचं हो काकू तुमच्या बुद्धिमत्तेला आता. काय त्या टोमल काकू मंडळी कंदील दाखवत बसल्या होत्या, आणि एवढं यांना हवं होतं तर अमेझॉन वरून मागवायचं होतं ना. ती कॅल मॉम बघा कशी आहे, नसलं की लगेच ऑनलाईन ऑर्डर करते. ती ना मला जरा तरी मॅच्युअर वाटते. निदान या टोमलीपेक्षा तरी तेवढी तरी हुशार आहे ती. वांगो सारखं ती निदान गाढव काम तरी करत नाही. काय नसलं तर पटकन ऑर्डर करते, तेवढा वेळ ती वाचवते तरी. जास्तीचा स्वयंपाक काकू करून ठेवतात सकाळी. जास्तीचं म्हणजे काय हो मंडळी, 1 चमच भात लावत असतील आणि वाटीभर डाळ असणार. अजून काय जास्तीचं करणार आहे त्या. मुलींना तर वेफर वगैरे खायला देऊन त्यांचं पोट भरून टाकत असेल. मग काय कोळशा आणि काकूंना कितीसं जेवण लागते आहे. आता काकू नुकत्याच उपासमारी ट्रिपवर ना परत आल्या आहेत ना, मग काकूंनी तिथून काय आणलं होतं त्याचं दुकान मांडून बसल्या होत्या काकू. ह्या काकूंना ना मला एक गोष्ट समजत नाही, सगळंच काय दाखवायचं असते.
कुठेही जाऊन आल्या की त्याचं दुकान मांडून बसतात आणि ते सगळं सामान बघून मंदभक्त चालू होतात. मस्त मस्त ताई. यांच्या अंधमंद भक्तांवरती पण ना आपण एक पॉडकास्ट करू शकतो. तुम्हाला आवडेल का मंडळी यांच्या अंधमंद भक्तांवरती रिॲक्शन दिलेलं? मला नक्की कॉमेंट करून सांगा. नक्की आपण यांच्यावरती एक पॉडकास्ट करू. मुलींसाठी काकूंने काय काय शॉपिंग केली आहे, पण कधी त्या मुलींना नीट हेअरबँड लावत नाही, क्लिप्स लावत नाही किंवा त्यांची पोनी बांधत नाही. नुसतं आपलं कसंही त्यांना ठेवते. नरक चतुर्दशी दिवशी काकूंचा लुक पाहिलात का मंडळी? मागे तर काकू नवरात्रीमध्ये कन्फ्यूज झाल्या होत्या अष्टमी आणि नवमीला घेऊन. तेव्हा तर गाव दुनियेला विचारात सुटल्या होत्या. एवढं काकूंच्या आईने सांगितलं होतं, कॅलेंडर मध्ये लिहिलं होतं, तरी पण काकूंना विश्वास बसत नव्हता. म्हणून काकूने अंधमंद भक्तांना सांगितलं होतं की मला कॉमेंट करून सांगा की अष्टमी कधी आहे आणि नवमी कधी. पण ह्यावेळी काकू स्वतःच बोलल्या की मी कॅलेंडरवरती जे मेन्शन केलं आहे त्याप्रमाणेच फॉलो करणार आहे. तेव्हाही मी याबद्दल बोलली होती. काकू ना माझं पॉडकास्ट ऐकतात आणि त्याच्यामध्ये मी जे काही बोलली आहे ना त्या चुका करायला अवॉइड करतात. नवरात्रीवरून आठवलं मंडळी, काकूंच्या मातोश्री मस्त फोटोशूट करताना दिसल्या मला बैलेशच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये, ज्यात काकूंनाही टॅग केलं होतं बैलेशनी. टोमल काकू तर काही दिवसांपूर्वी बोलत होत्या ना की त्यांना खूप मनस्ताप झाला आहे. वहिनीने जे काही केलं त्याचा खूप त्रास झाला आहे. त्यामुळे काकूंने तो विषय तिथेच एंड केला होता. पण काल परवाच्या पोस्ट वरून तर मला तर असं काहीच जाणवलं नाही की मातोश्री दुःखात आहेत, त्यांना वाईट वाटलं आहे. आणि टोमल काकूंनाच बघा ना, टोमल काकूंना जर मनस्ताप झाला असता तर त्यांनी एवढं उत्साहाने सगळं केलं नसतं. ज्या व्यक्तीला त्रास झाला आहे त्याच्या वागण्यातून आणि बोलण्यातून जाणवलंच असतं ना आपल्याला. आता तर मला मंडळी असा डाऊट येतोय, ह्या सगळ्यांनी ना मिळूनच हा ड्रामा केला असणार. तुम्हाला काय वाटतंय? मला नक्की तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा बरं का. ह्या लोकांनी कसं केलं असेल माहितीये का? तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी म्हणूनच या लोकांनी हा कट रचला असेल. पुरणपोळी बनवायला काकूंना खूप थकायला होते. पुरणपोळी बनवायला मसाला लागतो का हो मंडळी? काकू सारखं बोलत होत्या की मी पुरणपोळीचा मसाला बनवणार आहे, पुरणपोळीचा मसाला बनवणार आहे. मी तर आजपर्यंत पुरणपोळीचं पुरण बनवलं होतं, मसाला तर मी हे पहिल्यांदाच ऐकतेय. कटाच्या आमटीसाठी मसाला लागतोय हे मला माहिती आहे, पण पुरणपोळीचा मसाला हे काय नवीनच आहे. आता त्या वांग्याला सोडलं तर मूग मटकी चणे वाटण्याशिवाय टोमलीला काय दुसरं दिसतच नाही आहे वाटते. काकू जेव्हा कांदा खोबरं भाजत होत्या तेव्हा कोळशाचा खोकण्याचा आवाज ऐकलात का मंडळी? तो शूट करत होता व्हिडिओ, पण दाखवायचं होतं यांना असं की तो ऑफिसचं काम करतोय. ह्या कोळशाला तर मला असं वाटते टर्मिनेट केलं असणार कंपनीमधून. ह्या काकू रोज यांच्या आयुष्यामध्ये दिवे लावतात, ते त्यांना पुरेसं पडत नाही आहे, म्हणून आता घरभर दिवे लावत सुटले आहेत. आर्टिफिशियल दागिने घालून काकू मिरवत होत्या. काय तो स्वतःचा बोरिंग लुक दाखवत असतात ना काकू. आता तर तो लुक बघून बघूनच मला कंटाळा येतो. जवळजवळ 4 तास तरी ह्या टोमलीने ती डाळ शिजत ठेवली होती. ही थोबाडाला 10 किलोची पीओपी थोपून आली, एवढी रेडी होऊन आली, तरी पण ती डाळ शिजतच होती. टोमली घरातच हॉलमध्ये रांगोळी काढते. गेल्या वेळी मी बोलली होती ना, तर देवाऱ्याजवळ यावेळी रांगोळी काढत होती. सगळं काही ना माझ्या पॉडकास्ट मध्ये ऐकून जाते आणि तेच करत असते. आणि मग निर्लज्जासारखी वर तोंड करून बोलेल पण की मी काय त्यांचे पॉडकास्ट ऐकत नाही, मी माझं काम प्रामाणिकपणे करते. पण हिचा प्रामाणिकपणा किती आहे ना हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मंडळी. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी, एवढंच काकूंना गाता येत होतं. बाकीचं पुढचं काय लिरिक्स आहे हे काकूंना काहीच माहिती नाही. सणासुदीला पण या बाईला चांगलं जेवण काही बनवता येत नाही. कांदा लसूण घालून काकूंने नैवेद्य दाखवला देवाला. काय बोलायचं ना आता या बाईला. फटाके फोडायला काकूंना लग्न अगोदर पासून आवडायचं, पण इथे आल्यापासून काकूंना फटाके फोडायला येत नाही. अहो टोमल काकू, फटाके फोडायचं काय घेऊन बसले आहात तुम्ही? लग्न झाल्यानंतर सासरी एवढे तुम्ही तुमच्या तोंडाचे फटाके फोडले आहेत, ते काय कमी झालं का तुम्हाला? की अजून तुम्हाला युरोपमध्ये पण फटाके फोडायचे आहेत? आज पाहिलं का मंडळी, काकूंने कोळशाला अभ्यंग स्नान घातलं होतं. कोळशा आता मस्त निखरेल. मस्त ना? हो मस्त. आधी कधी मंडळी काकूंने कोळशाला उठणं लावताना दाखवलं होतं का? मला तरी वाटत नाही. यावेळी व्ह्यूज साठी काकू काय करतील नी काय नाही ते काकूंनाच माहिती. मला तर असं वाटते काकूंने ना सगळा फराळ उपासमारी ट्रिपला नेला असेल आणि संपला असेल, म्हणून थोडा थोडाच काकूंने नैवेद्यासाठी ठेवला होता. यावेळी काकू रांगोळी बाहेर काढणार असं बोलल्या होत्या, पण रांगोळी तर काढली काकूंनी, पण ती पण साच्याने. मागे तर काकू बोलत होत्या की मी मस्त रांगोळी बाहेर काढणार आहे, पण काय नाही,
नुसतं आपलं बोलाचा भात नाही बोलाची कडी. आजकाल ना या टोमल काकू सारख्या गणपती बाप्पाची मूर्ती दाखवत असतात. पण किती दिवस या काकू गणपती बाप्पाची मूर्ती दाखवणार आहेत ना, मला तेच बघायचंय. कशावर काय घालायचं असते ते पण काकूंना काडीचं ज्ञान नाही आहे. काही घालत असतात आणि मग बोलतील काय तर गेट रेडी विथ मी. काय ते सेम सेम साड्या नेसून काकू लुक दाखवत बसतात यार. कोणीतरी ह्या काकूंना ना आता आवरा. तो एकच शब्द काकूंना सिंपल सोबर समजलाय, तो बोलत असतात. मुलींना तरी चला ह्यावेळी नवीन फ्रॉक घेतला आहे, पण कोळशाचं काय? कोळशाला तर एकच तो कुर्ता दिला होता जुना घालायला. आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी काकूंने फराळ दाखवला. त्याच्यामध्ये मटरी आणि बाकरवडी होती. बाकरवड्या कधी बनवल्या हो मंडळी काकूंने? तुम्ही बघितलत का? मला तर असं वाटते काकूंने सगळा फराळ बाहेरून आणला असेल आणि तो नैवेद्यासाठी ठेवला असेल. टोमले ग टोमले, कधी सुधरायची नाहीस ग तू. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.